सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय की मुंबई लोकल मधली दृश्य आहेत। राज ठाकरे मुंबई लोकलनं प्रवास करतायत। आपल्या इतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत। मोठी अपडेट समोर येते। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक चर्चगेटला जमा झालेत। राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकलनं प्रवास सध्या सुरू आहे आणि राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक चर्चगेटला जमा झालेले आहेत। आपण पाहू शकतो राज ठाकरेंचा मुंबईनं लोकल प्रवास सुरू झालेला आहे आणि ते ज्यावेळी घटनास्थळी आंदोलनस्थळी दाखल होतील त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांकडून तयारी करण्यात येते। थोड्याच वेळात ठाण्यातनं मनसैनिक मुंबईत जाणार आहेत। खास करून आजचे काम मनसैनिक आहेत ते शिवसेना आणि मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र जाणार आहे। थोड्याच वेळात त्या मोर्चाला जरी प्रारंभ ठाण्यात होणार असला तरी अविनाश जाधव जे मनसेचे नेते ते आपल्यावर अविनाश सत्याचा मोर्चा आहे, काय नेमकं कारण आहे? सत्याचा मोर्चा काय? सत्याचा मोर्चा यासाठी आहे की आपण भारत हे लोकशाही प्रधान देश असं म्हटलं जातं, बरोबर आहे। जर लोकशाही प्रधान देशामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला मतदान करतो आणि तो मतदान दुसऱ्याला जातो तर हे सत्य कुठलं आहे? एक भिवंडीमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये लोकसंख्या 1000 ते 1100 आहे आणि तिथे मतदान होतं 24, मतदार यादीत 2400 नावं आहेत। कोण येऊन मतदान करतं? एलियन्स लोकांनी त्यांची नावं नोंदवलेत का? तो या सगळ्या गोष्टी पाहता इथे सत्य हे राहिलेलं नाहीये आणि सत्याचा विजय व्हावा म्हणून आम्ही आता हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे। महाविकास आघाडी म्हटलं तरी देखील काँग्रेसचे काही लोक नाराज आहेत, ते या मोर्चात सहभागी होणार। ज्यांना यायचंय, ज्यांना असं वाटतंय की तुमची मतं ही चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला किंवा इतर पक्षांना जातात, त्यांनी या मोर्चात सहभाग व्हावा। हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या आघाडीचा नाही, हा मोर्चा सत्याचा आहे। काँग्रेसची लोक पडली नाहीत का? पडलीच ना। सो या सगळ्याला विरोध करताना आपण एकत्र आलो पाहिजे, मतभेद करत बसलो नाही पाहिजे। आणि खरं तर ह्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचाच हात आहे। काही लोकांना नाराज करून दाखवणं, त्यांच्या बातम्या पसरवणं, जे कडवट आहेत ते आमच्या सोबत आहेत। ठाण्यातनं साधारण किती कार्यकर्ते होतील, कशा प्रकारे तुम्ही जाणार आहात? आणि दुसरीकडे मोर्चाला देखील अजून देखील परवानगी दिलेली नाही, काय पाऊल असेल मनसे? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ठाण्यामधून मनसे असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, रिपाई असेल, हे सगळे मिळून एक 10 ते 12,000 ठाणे शहरातून निघतील आणि जिल्ह्यातून हा आकडा 25,000च्या वरती असेल। मोर्चाला परवानगी देखील अजून मिळाली नाही असं म्हणताय, समजलं काय सांगा? बघा, परवानगी मागणं काम आमचं आहे, द्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं, पण मोर्चा निघणार। काय पाऊल असेल समजा मोर्चाला परवानगी दिली नाही, काय पाऊल? हिंमत नाही आहे या लोकांची मोर्चा थांबवण्याची। मी पुन्हा खात्रीने सांगतो की मोर्चा पुढच्या काही वेळात निघेल आणि हा मोर्चा हा जगभरातील जिथे जिथे EVMवर मतदान होतं तिथल्या लोक पाहतील की भारतामध्ये EVMच्या विरोधात एवढा मोठा मोर्चा निघाला। सत्याचा मोर्चा थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। दुसरीकडे EVMच्या विरोधात जरी मोर्चा असला तरी लाखोनी लोक या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास अविनाश जाधव यांनी केलेला आहे। विकास काटे, आमटीव्ही न्यूज।